नमस्कार. ही आजची अतिशय सुंदर कविता नितीन चंदन शिवे सरांची. तिचं शीर्षक आहे पडून गेलेल्या मुली. कशा दिसतात, कशा हसतात, कशा बोलतात, नेमकं नांदतात तरी कशा, पडून गेलेल्या मुली. कोणीतरी म्हणतं मुलीचा जन्म म्हणजे डोक्याला ताप. कोणीतरी म्हणतं की मुलीचा जन्म म्हणजे डोक्याला ताप. लोकांच्या नजरेतून उतरतो बाप. पण तरीही बापाच्या काळजात घर करून असतात पडून गेलेल्या मुली. आईच्या डोळ्यात आसू होऊन दाटतात. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आठवणी होऊन साठतात. त्या तिथं नसल्या तरीही असतात पडून गेलेल्या मुली. कधी उठतात, कधी नटतात, कुणाला भेटतात, नेमकं रडतात तरी कशा, पडून गेलेल्या मुली. त्यासुद्धा माहेरची माणसांची वाट पाहत असतील. त्यासुद्धा माहेरच्या माणसांची वाट पाहतात. बाप समजून ढगाशी बोलतात. झाडाच्या सावलीत भावाला शोधतात. आणि काळीज फुटून आल्यावर आईची मांडी आठवतात. आतल्या आत हंबरडा फोडतात पडून गेलेल्या मुली. त्या पहिल्यासारखं रुसत असतील का? त्या पहिल्यासारखं रुसत असतील का? माहीत नाही. पण रुसवा काढणारा बाप मात्र आठवत असतील पडून गेलेल्या मुली. पाणी भरतात, स्वयंपाक करतात. पाणी भरतात, स्वयंपाक करतात. काही कामावर जातात, काही घरीच राहतात. माहेरच्या आठवणीत नेमक्या झोपतात तरी कशा, पडून गेलेल्या मुली. त्यांना भिंत तोडता आली नाही म्हणून त्या ओलांडून गेल्या. त्यांना भिंत तोडता आली नाही म्हणून त्या ओलांडून गेल्या. पण खरंच त्या चुकल्या की आपण चुकलो? अंधार झालेल्या व्यवस्थेला मात्र आपण रक्ताचा गोड नात्याला मुकलो. अंधार झालेल्या व्यवस्थेत मात्र आपण गोड नात्याला मुकलो. त्या पहाटेपासून रात्रीपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत आपलं माहेर आठवत असतात पडून गेलेल्या मुली. छोड दे यार ये बकवास बात, जाती धर्माने केला प्रेमाचा घात. त्या दणका उचला हात, द्या दणका उचला हात, लावा उजेडाच्या ज्योती, फोडून टाका त्या भिंती. डोळ्यात दाटलेल्या पाण्याला, काळजातल्या लेकीच्या गाण्याला आणि वाट मोकळी करून द्या. डोंगरासारखे हात पसरून उभे राहा. विजेसारखं कडाडून पोरीला आवाज द्या. त्या धावत येतील, रांगत येतील, माझं माहेर माझा बाप असं जगाला सांगत येतील. मिठीमध्ये विरघळून जातील आणि तुडुंब भरलेल्या डोळ्यातून नदीसारखं वाहतील. शेवटी आपल्याच रक्ताच्या असतात ना पडून गेलेल्या मुली. शेवटी आपल्याच रक्ताच्या असतात ना पडून गेलेल्या मुली. धन्यवाद.